सातारा देवळाईकरांचा एकच निर्धार, रद्द करा, रद्द करा. सातारा देवळाईकरांचा एकच निर्धार, गुंठेवारी हद्दपार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुंठेवारी रद्द करा. मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला फडणवीसच्या देवा गुंठेवारी रद्द करा. फडणवीसच्या देवा गुंठेवारी रद्द करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुंठेवारी रद्द करा. गुंठेवारी रद्द झालीच पाहिजे, होत तशी काही झालीच पाहिजे. गुंठेवारी रद्द झालीच पाहिजे, नाहीतर मतदानावर बहिष्कार, निवडणुकीवर बहिष्कार. एकच मुद्दा, नाहीतर आमचा मतदानावर बहिष्कार. एक परत विनंती करण्यात येते की आता आपण सर्वांनी शांतता व्हावं आणि आपला उपोषणाचा लढा चालू करूया. सर्वांनी पहिल्या दिवसापासून सांगतोय की महानगरपालिकेला सातारा देवळे या भागाला गुंठेवारी लागूच शकत नाही. त्याची कारणं सुद्धा मी माहिती आयुक्तांना दिलेली, परंतु आयुक्त हुकुमशाहीप्रमाणे रजाकारीप्रमाणे वागून ज्येष्ठ नागरिकांना ओढून लावण्याचा प्रयत्न आयोगाची भाषा वापरत आहे. त्याच्यावरती आपल्यासोबत असले त्यांचं मनापासून मी धन्यवाद करतो. आणि यापुढे पण यांचं सरकारी आपल्याला राहील यांचा शब्द मी त्यांच्याकडून तुम्हाला शब्द देतो. नक्कीच राजू तुम्ही राहणार, 100% राहणार म्हणतात राजू. बरं, जे कोणी गुंठेवारीला आपल्यासोबत येईल त्याचं स्वागतच आहे. कोणती पक्षाचा नेता असो, आपल्या गुंठेवारी जे आपल्याला गुंठेवारी जे आपला नियम आहे ते कायदा रद्द करण्यासाठी जे आपल्याला मदत करेल आपण सगळ्यांचं स्वागत करू. गेल्या अनेक वर्षापासून म्हणा किंवा अनेक दिवसापासून सातारा देवळीचे कृती समितीच्या माध्यमातून किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सातारा देवळीतील गुंठेवारी कायदा रद्द करण्याकरिता गेल्या अनेक दिवसापासून आंदोलनाच्या मार्फत असेल, लाक्षणिक उपोषण असेल, वेगवेगळ्या माध्यमातून ते त्यांचं राग आणि त्यांचं संताप व्यक्त करत आहेत. आणि जे काही खरी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्याकरिता ते रस्त्यावरची लढाई न लढता ते शांतपणे शासनाच्या घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ते आंदोलन करतात. तरीसुद्धा त्याच्याकडं प्रशासनाचं किंवा लोकप्रतिनिधीचं अजिबात लक्ष नाही आहे. आणि ते लक्ष नसल्यामुळं जे कायदा गुंठेवारीचा सातारा देवळीवरती पडलेला आहे. कारण की सातारा देवळी गुंठेवारी कायद्यामध्ये बसत शकत नाही. कारण ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत महापालिकेने घेतल्यानंतर त्याला गुंठेवारी लागू शकत नाही. जर लागवायची होती तर अगोदर त्यांनी तशी कल्पना साताऱ्यावासियांना देवळीवासियांना द्यायला पाहिजे होती आणि लोकप्रतिनिधीसुद्धा याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे होतं. परंतु तसं न होता आता जाचक कायदा हा गुंठेवारीच्या माध्यमातून तसं बघितलं तर सातारा देवळी 100% टॅक्स पेअर एरिया असताना सुद्धा ज्या भागामध्ये कोणी टॅक्स घेत नाही किंवा वसूल केले जात नाही तिथं तुम्ही सर्व सुविधा देत आहे. तिथं कोणता गुंठेवारी नाही आहे, कोणता कायदा लागू होत नाही. परंतु ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची पूर्ण कमाई लावून घरं घेतलेत आणि त्या घरातून त्यांनी जे आपलं चालू केलेलं समजा आता राहतात त्या घरावरती तुम्ही गुंठेवारीसारखा जाचक कायदा आणून ते अनधिकृत ठरवतात. मला असं वाटतं की ह्या कायद्याची सातारा देवळीमध्ये लागू होत नसल्या कारणाने तरीसुद्धा प्रशासन त्याला जाणून बुजून त्रास देण्याचं काम करत आहे. आणि मधामध्ये शासनाने आपलं प्रशासनाने सांगितलं की 50% माफ करतो म्हणून. परंतु माझ्या माहितीप्रमाणे हा राज्य सरकारचा कायदा असल्या कारणाने हा विधिमंडळामध्येच हा कायदा कमी जादा किंवा शिथिलता देता येते. त्याकरिता ह्याला महापालिकेचे आयुक्त किंवा हे काही मालक ह्या महापालिकेत असू शकत नाही. जर तुम्ही 50% कमी करू शकता तर मग 100% तुम्ही कमी का करीत नाही हा त्यांना एक माझा प्रश्न आहे. त्यानंतर 50% यांनी भरलेत मग त्यांना तुम्ही बाकीचे पैसे वापस देणार आहे का? हा 1-2 नाही तर 4-5 त्यांच्याकडे प्रश्न आहेत. अनेक प्रश्न आहेत. ज्या लोकांनी गुंठेवारी नियमित केली त्यांच्या घरावरती मग आरक्षण येतं कसं हा त्याच्या मागचं येतोय. आणि सगळ्यात अवघड आणि सगळ्यात अत्यंत दुर्दैवाने त्यांच्याकडून बॉन्ड करून घेतला जातो की तुमची प्रॉपर्टी ही इलिगल आहे म्हणून, अनधिकृत आहे म्हणून. घोषित करण्याची गड सातारा देवळे वाशीवर येते अत्यंत चुकीचं आहे. आणि हा असा कुठं कायदा कुठं नियम नाही की आपली प्रॉपर्टी आपण स्वतः
अनधिकृत म्हणून लिहून द्यायची. मला असं वाटतं की हे मुद्दामून आताच सणासुदीच्या दिवस असतील किंवा निवडणुकीच्या पिरियडमध्येच असं का होतंय असं माझा प्रशासनाला सवाल आहे. हा कोण्या लोकप्रतिनिधीला फायदा करण्यासाठी किंवा एखाद्या पक्षाला फायदा करण्यासाठी होतंय का? कारण की आता नागरिक वैतागून लोकप्रतिनिधी यांच्याकडे ते जातील आणि मग लोकप्रतिनिधी सांगतील मागच्या 50% केलं आता तुम्हाला 100% करतो. पण तसं म्हणल्याने कायदा बंद किंवा कमी जादा होत नसतो. हे आता 50% आपल्याकडून भरून येतील आणि नंतर इलेक्शन निवडणुका झाल्यानंतर अजून 50%च्या नोटीस आम्हाला येतील. याची आम्हाला 100% खात्री आहे. कारण की कायदा विधिमंडळात बनतो, महापालिकेचा त्याचा काही संबंध नाही. म्हणून आपल्याला ही फसवणूक महानगरपालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीनं होत आहे. म्हणून मी प्रशासनाचा या सगळ्याच्या वतीनं धिक्कार आणि निषेध करतो की त्यांनी कोणाच्याही म्हणजे कोणाच्या बोलण्यावरती कोणत्या सांगण्यावरती ऑटो रिक्षा सातारा देवळीमध्ये फिरू नये आणि कोणत्याही घरावरती जप्ती किंवा त्याला तोडण्याचं धाक दाखवू नये. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेलच. त्याच्यानंतर हा कायदा विधान भवनामध्ये त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. आणि मला असं वाटतं की आपण सातारा देवळेकरांनी हा जर कायदा दूर केला ग्रामपंचायतीमधला तर ह्या पूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीला लागू होईल आणि एक आपला आदर्श सातारा देवळे महाराष्ट्रामध्ये ठरल आणि कायदा 100% आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही असे आपल्याला मी या प्रसंगी आश्वासन देतो. तुम्ही 2015 पासून या लोकांसोबत आहेत आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही नेतृत्व करा. आता पुढची भूमिका काय राहणार आहे? असं आहे की आता मागच्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा उपोषणाला बसले होते सर्व मंडळी. त्यावेळेस सुद्धा आमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी होती. परंतु 5 तारखेची वेळ आम्हाला दिली होती. 5 तारखेला तुमचं पालकमंत्री जे आता खासदार झाले त्यांनी सांगितलं होतं की मीटिंग घेऊन मार्गी लावू. परंतु पालकमंत्री पण सुद्धा गेलं, खासदार झाले तरीसुद्धा ते आले नाही किंवा तिकडे त्यांचे आमदार आले नाही किंवा कोणत्या प्रशासनाच्या आता इतके गेल्या महिनाभरामध्ये इतके निर्णय झाले शासनाचे जे पुढं होऊ शकत नाही. लाडकी बहीणसारखी योजना आली ती पुढं ती सांभाळू शकत नाही, ती सुद्धा त्यांनी घोषणा केली. परंतु गुंठेवारीबद्दल एक शब्दही इथल्या आमदारांनी किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या आमदारांनी उचलला नाही. आणि ह्या अशा निष्क्रिय लोकांमुळं अशा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकावरती ही वेळ येते. पण अशी आता ह्या वेळेचं जे आंदोलन आहे आता हे एकदम टोकाचं आंदोलन मला म्हणता येईल की आता जर त्यांनी याच्यामध्ये बदल केला नाही तर यांना बदलल्याशिवाय सातारा देवळ्याची जनता राहणार नाही. भाऊ याचा परिणाम मतदारावर होईल का? 1000% होणार आहे. आणि मला असं वाटतं की आता ह्याच्यामध्ये माझ्यासारखे आल्यामुळं त्यांना इथं यावंच लागत आणि काही ना काही ठोस आश्वासन द्यावंच लागणार आहे. परंतु नागरिक सुटले, नागरिक ठरेल एक वर्ष कोणामुळं झालं कशामुळं झालं त्यांच्यामुळं जर झालं तरी मी त्यांचा सत्कार करायला तयार आहे. कारण नागरिकावरती जे आलेला अन्याय आहे, नागरिकावरती जे गुंठेवारीचा कायद्याचा जे धाक दाखवला जातो ते दूर होईल याच्यातच मला समाधान आहे. माझं नाव असद पटेल, गुंठेवारी विरोधी कृती समितीचा एक सदस्य आहे. माझं नाव असद पटेल, गुंठेवारी विरोधी समिती सदस्य आहे. गुंठेवारी विरुद्ध आंदोलन सुरू केल्यापासून आम्ही जवळपास सगळ्याच नेते मंडळीकडे आमचे निवेदन दिलेले आहेत. कोणीच नेते असे नाही की आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही तर आमचे निवेदन दिले नाही. आता सगळ्यांकडून आम्हाला ही आशा होती की आमचा प्रश्न हा मार्गी लागणार, परंतु प्रश्न काही मार्गी लागणार नाही. त्यासाठी आता मोठा लाक्षणिक उपोषण आम्ही तर सुरू केलेलं आहे आणि जनता आता रस्त्यावर उतरली आहे. सगळ्यांना वाटत आहे का गुंठेवारी खरंच रद्द झाली पाहिजे. कारण 3-4 लाख रुपये 5 लाख रुपये एका घराला गुंठेवारी करणं म्हणजे सगळ्यांना परवडणारी गोष्ट नाही. हे मध्यमवर्गीय लोक सगळे लोक सातारा देवळे परिसरात राहतात. सगळ्या लोकांच्या नुसार मागणी होती तर गुंठेवारीसाठी आपण एक मोठं जनआंदोलन उभं केलं पाहिजे. तसं मग आमची समिती मिळून सगळे नाव घेणं आता शक्य नाही. सगळ्यांनी मिळून एकत्रित झाले आणि काय करायला पाहिजे सगळ्यांनी विचार केले. ते गुंठेवारी विरोधी कृती समिती आम्ही नेमली आणि त्यानुसार आम्ही आमचा आता गुंठेवारी विरोधात जे कार्य करत आहोत. आता यापुढे आम्ही लाक्षणिक उपोषण करून थांबणार नाही, तरी आम्ही सरकारला याचा जाब विचारणार आहोत. कारण तुम्ही का जनतेकडे लक्ष देत नाही? सातारा देवळे परिसर हा एवढा मोठा परिसर आहे, जवळपास 1.25 लाख लोकसंख्या या परिसरात आहे. एवढ्या मोठ्या लोकांचा एवढ्या मोठ्या जनतेचा प्रश्न आहे, तर या सरकार याकडे का लक्ष देत नाही हे आम्ही प्रश्न सर्वजण मिळून सरकारला विचारणार आहोत. आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणी राजकीय नेते असन कोणी पण असन, पण सगळ्यांचा हेतू एकच आहे. एक जन आदमी म्हणून एक जन काय म्हणणार त्याला एक सामान्य नागरिक म्हणून आपण या आंदोलनात सहभागी झाला असं सगळ्यांचा विचार आहे. वेगवेगळे विचाराचे राजकीय पक्ष येणार, समर्थन देणार, आम्हाला आश्वासन देणार, सगळ्यांचा वेलकम आहे. परंतु जे मार्ग लावणार आम्ही त्याच्या मागे असणार हे तुम्हाला मी शब्द देतो.
आणि यापुढेही आमचं आंदोलन आणखी जोमाने सुरू राहील आणि सर्व नागरिक आता वेळात वेळ काढून इथं आलेले आहेत. मी सगळ्या नागरिकांचा मनापासून धन्यवाद करतो. या पहिले पण आम्ही लाक्षणिक उपोषण केलं होतं, जवळपास 1 महिन्याचा कालावधी त्याला झाला आहे. कारण आम्ही त्यानंतर काहून काही स्टेप घेतली नाही. आम्हाला आश्वासन भेटले होते, आपले सन्माननीय पालकमंत्री होते आपले जिल्ह्याचे, त्यांनी आम्हाला म्हटले होते की आम्ही मिटिंग घेऊ आणि तुमचा गुंठेवारीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, परंतु तसं आमचं काही झालं नाही. आता मी पण एक राजकीय पक्षाचा नेता आहे, परंतु मी आता जनतेच्या प्रश्नासाठी एक रस्त्यावर बसलेलो आहे आणि जनतेचे समस्या गृहीत धरून मी आज इथं उपोषणाला बसलो आहोत. या भागाच्या आमदाराकडे तुम्ही पाठपुरावा केला आहे का? आम्ही जवळपास सगळ्यांकडे आमचे निवेदन गेलेले आहेत आणि सगळे त्याच्या परीने प्रयत्न करत आहोत. आम्ही कोणाला दोष याचा देणार नाही. आम्ही नागरिक मिळून फक्त एवढंच निर्धार करणार आहोत की आमचा प्रश्न लवकर यांनी मार्गी लावला पाहिजे. पुढची भूमिका काय राहणार आहे कृती समितीच्या? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे, आम्ही सगळेजण मिळून आता आज लाक्षणिक उपोषण केले. आता याच जाब विचारण्यासाठी आता काल आम्ही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री शहरात आले होते. मी पिंगळीकर साहेब, अवचारताई आणि चित्रावर साहेब आम्ही चौघं त्यांना काल भेटून बोललो, बाबा जनतेचं आता जे काय म्हणणार त्याला, जनतेची सहनशक्ती आता संपत आली आहे. तुम्ही आश्वासन दिले, आम्ही ऐकत आलो. यापूर्वी आम्ही मुंबईला पूर्ण ताफा घेऊन गेलो होतो, जवळपास 40 लोक मुंबईला गेलो होतो. तरी आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितले होते की लवकरच आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू, लवकरच मंत्रिमंडळात आम्ही निर्णय घेऊ, परंतु तसं काही झालं नाही. आता आम्ही हेच आशा करतो की त्यांनी लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा.